नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच पी एस करिअर पॉईंटवर गणित विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम बघितला होता. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा जो मराठी विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम आहे तो अभ्यासणार आहोत. यावर आधारित आपल्याला कसे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला आपल्या अभ्यासाची गती वाढवायची आहे. चला तर मग सुरू करूयात. मराठी विषयामध्ये एकूण 4 घटक आपल्याला दिलेले आहे आणि या 4 घटकामध्ये अशा पद्धतीचे उपघटक आपल्याला दिलेले आहेत. मग मराठी विषयामध्ये एकूण प्रश्न आपल्याला 25 येणार आहेत. किती येणार आहेत? 25 येणार आहेत आणि यासाठी गुण असणार आहेत 50. यासाठी किती गुण असणार आहेत? 50 गुण असणार आहेत आणि याची विभागणी अशा पद्धतीने केलेली आहे. पहिल्या उपगटाला 24% म्हणजे यामध्ये प्रश्न येणार आहेत आपल्याला 6. याच्यामध्ये दुसऱ्या उपघटकामध्ये प्रश्न येणार आहेत 10. तिसऱ्या उपघटकामध्ये प्रश्न येणार आहेत आपल्याला 8 आणि चौथ्या उपघटकामध्ये प्रश्न येणार आहेत आपल्याला 1. अशा पद्धतीची विभागणी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. तर मग पहिला जो उपघटक आहे आकलन, यामध्ये 5 उपघटक दिलेले आहे बघा. उतारा व त्यावर आधारित प्रश्न, कविता व त्यावर आधारित प्रश्न, संवादावर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि जाहिरातीवर आधारित प्रश्न. हे 5 उपघटक दिलेले आहेत, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये हे 5 आणि 5 उपघटक येणार नाही. यातील कोणते तरी 2 उपघटक येतील असे मला वाटते आणि त्यातील प्रत्येक उपघटकावर 3-3 प्रश्न असतील. म्हणजे जर उतारा व एखादा उतारा आला तर त्यावर पूर्णच्या पूर्ण एकदाच ते काय करतील? 3 प्रश्न देऊन टाकतील. पूर्ण काय करतील? 3 प्रश्न देऊन टाकतील. जर उतारा नाही आला तर मग काय करेल? कविता देईल आणि त्यावर सुद्धा काय करतील? मग ते 3 प्रश्न विचारतील. अशा पद्धतीने आपल्याला ते करतील. एखाद्या वेळेला जाहिरात पण विचारू शकतात. त्यानंतर जो दुसरा उपघटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, हा पूर्णच्या पूर्ण घटक हा आपला पाठांतरावर आधारित घटक आहे. त्यामुळे आपलं पाठांतर चांगलं असणं गरजेचं आहे. बघा, तर पहिले आहे समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, त्यानंतर अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी, वाक्प्रचार. हे पूर्ण 12 उपघटक आहे आणि या 12 उपघटकावरती आपल्याला 10 प्रश्न येणार आहे. मग आता 12 पैकी कोणते तरी 10 इथे विचारले जातील, पण यातील कोणता आणि कोणता एक उपघटकावर आधारित प्रश्न हा आपल्याला वरती 100% विचारणार. म्हणजे जर परिच्छेद म्हणजेच उतारा जर का आपल्याला वरती दिला तर त्या उतार्यामधील एखादा शब्द घेतील आणि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असं ते विचारतील. त्यावेळेला आपल्याला ते तिथे उत्तर द्यावं लागेल. त्यानंतर घटक क्रमांक 3 कार्यात्मक व्याकरण. मग कार्यात्मक व्याकरणामध्ये काय विचारतील? वर्णमालेवर आधारित प्रश्न. त्यानंतर वर्णमालेवर आधारित प्रश्न म्हणजे काय? तर आपली जी वर्णमालिका आहे बघा, मी काय केलंय, सर्वप्रथम फक्त आणि फक्त 5 अक्षर लिहिली. कोणती? क, च, ट, त, प. आपली वर्णमालिका पाठ होण्यासाठी अशा पद्धतीने आपण पाठ करायचं आहे. क, च, ट, त, प. हे 5 अक्षरं पाठ केले की आपली पूर्ण वर्णमालिका आपली जवळपास पाठ होऊन जाते. कशी? तर पहिली ओळ आहे क ची. मग क मध्ये काय? क, ख, ग, घ, न. दुसऱ्यामध्ये काय? च, च, छ, ज, झ, त्र. तिसऱ्यामध्ये ट. मग ट, ठ, ड, ढ, न. चौथ्यामध्ये त, त, थ, द, ध, न. पाचव्यामध्ये प, फ, ब, भ, म. नंतर य, र, ल, व, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. अशा पद्धतीने आपले पूर्ण अक्षरं पाठ पाहिजे. कशासाठी? तर फक्त ह्या वर्णमालेवर आधारित प्रश्न येणारे म्हणून नाही, तर त्या खालील जो उपघटक आहे हा शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे. म्हणजे काय? तर तुम्हाला 4 कोणते तरी शब्द देतील, जसं की
इथे आपण एक उदाहरण घेऊ. कमळ, बदक, गवत, मका. ठीक आहे, 5 शब्द घेतले आणि तुम्हाला सांगितलं शब्दकोशाप्रमाणे खालील शब्द योग्य क्रमाने लावून त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता, असा जर प्रश्न विचारला तर मग काय होईल रे बघा. मग याच्यासाठी आपल्याला ती वर्णमालिका पाठ पाहिजे. जे पहिलं अक्षर असतं हे, यातील कोणतं अक्षर सुरुवातीला येतं हे अगोदर बघायचं. मग कोणतं येतं, क येतं, म्हणून पहिला शब्द कोणता येईल, कमळ. ठीक आहे, त्यानंतर 2 नंबरला कोणतं येतं, ब येतं, ग येतं, म येतं, तर कोणतं येतं, ग, म्हणून गवत. बरोबर. नंतर ब येईल का म येईल सांगा बरं. प, फ, ब, भ, म, काय आला अगोदर, ब, म्हणून इथे येईल बदक. आणि तिसरा मका. म्हणजे अशा पद्धतीने याचा क्रम लागला. आणि आपल्याला जर विचारलं दुसरा शब्द कोणता, तर मग त्याचं उत्तर कोणतं राहील, कोणतं राहील, गवत. अशा पद्धतीनं शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावले, यावर आधारित प्रश्न आपल्याला येईल. म्हणजे काय, तर वर्णमाला पाठ असली तर हे पण आपल्याला येऊ शकतं. त्यानंतर शब्दांच्या जाती, शब्दांच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहे त्यातील आपल्याला 4 उपघटक इथे दिलेले आहेत हे. ठीक आहे, त्यातला 1 नंबरचा काय आहे, नाम. नाम म्हणजेच काय रे सांगा बरं. नाम म्हणजे काय, तर नाम म्हणजे आपण एखाद्या कशालाही, एखादी वस्तू, व्यक्ती, कशालाही जे नाव देतो, सोप्या भाषेतली व्याख्या काय, कशालाही आपण जे नाव देतो त्याला नाम असे म्हणतात. ठीक आहे, मग त्यानंतर काय आहे, सर्वनाम. मग या नामाबद्दल आपण जे शब्द वापरतो, माझे नाव, यातला माझे, माझे काय झाला, सर्वनाम. त्यानंतर विशेषण, तो खूप हुशार मुलगा आहे, तर त्यातला हुशार, खूप, हे शब्द काय होऊन जाईल, विशेषण होईल ते. त्यानंतर क्रियापद, हे पण आपल्याला या ठिकाणी शिकावं लागणार आहे. त्यानंतर काय आहे, लिंग. मग लिंगमध्ये काय आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग, हे 3 पद्धतीचे लिंग असतात. मग यावर आधारित आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. एक शब्द देतील, हा शब्द पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुसक लिंगी आहे सांगा, किंवा खालीलपैकी 3-4 शब्द देतील आणि खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता, अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये विचारतील. त्यानंतर वचन, वेगवेगळे शब्द देतील आणि यातला चुकीचा शब्द ओळखा किंवा गटातील वेगळा शब्द ओळखा, अशा पद्धतीने प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. त्यानंतर काळ, आपल्याला माहिती आहे काळाचे किती प्रकार आहेत, तर 3. पहिला म्हणजे वर्तमान काळ, जो आता घडतोय त्याला काय म्हणायचं आहे, वर्तमान काळ. जे आता चालू आहे त्याला म्हणायचं आहे वर्तमान काळ. त्यानंतर दुसरा कोणता असतो, भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय, की ज्या घटना अगोदर भविष्यात घडून गेलेल्या आहे, काय, ज्या घटना अगोदर भविष्यात घडून गेलेल्या आहे त्याला काय म्हणायचं आहे, भूतकाळ. आणि त्यानंतरचा जो तिसरा आपण म्हणतो भविष्यकाळ, म्हणजे ज्या घटना भविष्यात घडणार आहे. मी स्कॉलरशिप परीक्षेत पास होईल, काय, मी स्कॉलरशिप परीक्षेत पास होईल, हे वाक्य कोणतं झालं, तर भविष्यकाळाचं वाक्य झालं. अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर आहे विरामचिन्हे. मग विरामचिन्हामध्ये काय, तर एक असतो पूर्णविराम, दुसरा असतो स्वल्पविराम, तिसरा असतो प्रश्नार्थक चिन्ह, चौथा असतो उद्गारवाचक चिन्ह. असे वेगवेगळे विरामचिन्हे आपल्याला आहेत. मग त्यात प्रश्न काय विचारतील, की खालील वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हाचा वापर करा, किंवा खालील वाक्यामधील विरामचिन्ह कोणते. मग अशा वेळेला आपल्याला ते यायला हवं. त्यानंतर वाक्यांचे भाग, उद्देश्य भाग कोणता, विधेय भाग कोणता, याची सुद्धा माहिती आपल्याला असायला हवी. शुद्ध वाक्य किंवा शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द कोणते, यावर आधारित प्रश्न येतील. त्यानंतर प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द, यावर सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रश्न येतील. एकूण या 10 घटकामध्ये काय सांगितलंय मी, या 10 घटकामध्ये आपल्याला प्रश्न किती येणार आहे, फक्त 8 प्रश्न येणार आहे. परंतु हे जे आपण सर्वच्या सर्व भाग खालचा बघत आहोत, दुसरा, तिसरा आणि चौथा घटक, हे सर्व पाठांतरावर आधारित भाग आहे. त्यामुळे आपलं पाठांतर अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आपण मराठी विषयामध्ये काय करू शकतो, पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतो. आणि सर्वात शेवटचा भाषाविषयक सामान्य ज्ञान, म्हणजे मराठीमध्ये वेगवेगळे लेखक आणि कवयित्री
कोणते होऊन गेलेले आहेत याची पूर्ण माहिती आपल्याला असायला हवी, पाठांतर असायला हवं सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर वेगवेगळ्या लेखकांचे किंवा कवींचे टोपण नावे काय आहेत ही सुद्धा आपल्याला पाठ असायला हवीत. त्यानंतर वेगवेगळे दिनविशेष, खेळांवर आधारित प्रश्न, म्हणजे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये येतील. असे एकूण आपल्याला मराठी विषयामध्ये एकूण किती प्रश्न येणार आहेत, तर 25 प्रश्न या ठिकाणी येणार आहे. आणि 25 प्रश्नापैकी आपल्याला कमीत कमी 25च बरोबर आणायचे आहे. म्हणजे गणित विषयामध्ये एखादा प्रश्न आपला चुकला तरी चालेल, परंतु इथे आपल्याला चुकायचं नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मग याची तयारी कशी करायची, तर याची तयारी करण्यासाठी लक्षात घ्या, याची तयारी करण्यासाठी आपण नेहमीच्याला आजपासून उद्यापासून रेग्युलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे PS करियर पॉईंट, या चॅनलवरती नियमित व्हिडिओ टाकणार आहोत. त्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आपल्या इयत्ता 4थीतील सर्व मित्रांपर्यंत या चॅनलला पोहोचायचं आहे, म्हणजे जेणेकरून सर्वांचा अभ्यास आणि तयारी चांगली होईल. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.